आता आपण काही शॉर्ट घेत होतो SSDचे फॉर व्हिडिओ, आणि आपण SSD हे इथे ठेवली होती या भिंतीवरती, वॉलवरती. ते झाड वगैरे थोडं चांगलं येतं आणि इथून जसं SSD तर मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एक प्रोडक्ट आपण मागविला आहे त्याचंच आपण अनबॉक्सिंग करणार आहे. तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ओके, तर असा काही बॉक्स आलेला आहे आपल्याकडे, जसं मी तुम्हाला दाखवतो. आणि या या वायरचा थोडा इश्यू कराल, कारण की बॅकग्राऊंडमधून खूप नॉईज येत होता. त्या कारणाने माझा जो माईक आहे तो पण काम नव्हता करत. तर मी डायरेक्ट सॉफ्टवेअरमधून रेकॉर्ड करतो आहे आवाज, त्यामुळे असं काही वायर दिसतोय तुम्हाला. विसाउट ऑफ दॅट काही दिवसात मी हे ठीक करून टाकेल. तर ओके, जसं तुम्ही बघू शकताय की ही आपल्याकडे सॅमसंगची पोर्टेबल SSD आपण मागविली आहे, ज्यावरती जर आपण बाकी गोष्टी बघायला गेलो तर तुम्हाला समोरून जसं तुम्ही बघू शकता, मी सॅमसंगची पोर्टेबल SSD मागवलेली आहे. कारण की माझा जो मॅकबुक होता त्यामध्ये 256 GB स्टोरेज आहे आणि ती पटकन फिलअप होऊन जात होती, कारण की माझ्याकडे 7-7, 8-8 GB फाईल असतात आणि त्या माझ्या मॅकला स्लो पण करून देतात आणि त्या लवकर फिल होऊन जातात. त्यामुळे आपण ही SSD मागवलेली आहे. तर पुढे या व्हिडिओशी तुम्ही कनेक्टेड, म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. मी याचे सगळे स्पेसिफिकेशन वगैरे तुम्हाला कळून देईल. या थोड्या बॉक्सला इग्नोर करून द्या. तर सगळ्यात पहिले इथे 3 वर्षाची वॉरंटी वगैरे दिली आहे, पासवर्ड प्रोटेक्टेड आणि 2 मीटर ड्रॉप रेजिस्टन्स वगैरे यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि या साईडला अगर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला यामध्ये इनबॉक्समध्ये एक वॉरंटी कार्ड दिलं आहे. यांनी एक वॉरंटी कार्ड दिलेलं आहे. त्यासोबतच तुम्हाला एक SSD मिळालेली आहे, 2 केबल मिळालेले आहे. एक टाईप-C केबल आणि एक टाईप A केबल, 2 केबल दिलेले आहे. पटकन याला अनबॉक्स करू. तुम्ही जसे पॅकेजिंग बघू शकता तेवढी काही चांगली पॅकेजिंग दिलेली नाही आहे यांनी त्यासाठी. इकडून आपण याला ओपन करू आणि बघितलं केलं आहे ओपन. आणि या व्हिडिओमध्ये आपण याची रीड राईट स्पीड वगैरे सगळं बघू. तर एंडपर्यंत बघत राहा व्हिडिओ तुम्ही. तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक कराल आणि शेअर कराल. फर्स्ट हे मेड इन कोरिया आहे नाही. तर ओपन केले आहे. यामध्ये आपल्याला जस्ट एक पाऊच दिल्यासारखं केलं आहे यांनी आणि यामध्ये बिल भेटतं आहे आपल्याला. तर प्राइसिंग वगैरे मी सगळं तुम्हाला एंडमध्ये सांगितली याची की किती काय कितीला गेली आहे आपल्याला. तर यामध्ये बघू शकतो मी तुम्हाला जस्ट इथे ब्लॅक कलर दाखवला आहे, पण मी तर ब्ल्यू मागविला होता. यामध्ये स्पीड वगैरे मेन्शन केली आहे. स्टोरेज मी बघू शकता 1 TB मध्ये मी मागविलेली आहे. विंडो मॅकओएस अँड्रॉइड वगैरे सगळ्यामध्ये लागते. तर जस्ट त्याला आपण ओपन करूया. पॉकेट कॅमेरा जाऊन थोडा डेस्कसोबत कनेक्टेड आहे आणि डेस्क थोडा ढिला असल्या कारणाने कॅमेरासुद्धा हलतो आहे आपला. आणि बस जशी काही ओपनिंग दिली आहे यामध्ये, तरी तुम्हाला बघू शकता. आपण जस्ट ओपन करतो आणि ही आली याची SSD. तर इन अँड इम्प्रेशन तुम्हाला सांगू तो खूप जास्त लाईट वेट आहे, खूप जास्त. आणि थिन पण तेवढीच आहे जसं याच्यावरती लिहिलेलं आहे. 85 mm याची साईड आहे विड्थ आणि थिकनेस जी आहे 88 mm आहे. तर त्या हिशोबाने बघू शकता खूप लाईट वेट आहे. माझी जस्ट बोटा एवढी येते ही. आणि जर यालाही माझ्या हार्डडिस्कसोबत कम्पेअर करू, एक्सटर्नल हार्डडिस्क जी माझ्याकडे होती, तर त्याच्यापेक्षा तो खूप त्या पटीने खूप चांगली आहे ही, म्हणजे इन हँड फीलिंग. कारण की हार्डडिस्क खूप हेवी होती. बाकी याच्यावरती सॅमसंगची ब्रँडिंग तुम्हाला दिसून जाते. आणि यामध्ये 1-2 व्हेरियंट अजून येतात, पण मी हीच घेतली कारण की मला ही बजेटला ठीक वाटली. आणि यामध्ये तुम्हाला सॅमसंग पोर्टेबल SSD T7 इथे लिहिलेलं दिसून राहिलं आहे. आणि बाकी काही इन्फॉर्मेशन या साईडला दिलेली आहे. आणि अजून बॉक्समध्ये बघू काय भेटतं आपल्याला. ओपन कसं होणार आहे? अच्छा, इकडून ओपन होणार असं आहे की आपण उलटीच नाही काढली. ओके, चला हे सगळं साईडला ठेवून देऊ. आणि यामध्ये आपल्याला काय काय भेटतं. ओके, केबलची पॅकेजिंग खूप छान प्रकारे दिलेली आहे. हा एक केबल मिळतो आणि हे एक वॉरंटी कार्ड वगैरे यासोबत दिलेलं आहे यांनी. ओके, 2 केबल दिलेले आहे, एक USB आणि एक टाईप-C केबल दिलेला आहे. तर ओके, हा आपल्याला मेन तर मला या केबलचीच गरज पडेल मॅकबुक करता, याची तर जास्त गरज पडणार नाही. सध्या त्याला साईडला ठेवून देऊ. आणि ओके, केबलची क्वालिटी वगैरे बघाल ना, तो खूप म्हणजे जी आहे ना खूप जाडी आहे. जसं मी तुम्हाला दुसरा केबल कम्पेअर करून दाखवू माझ्याकडे जो आहे. जसं तुम्ही हा बघू शकता, हा माझा चार्जिंगचा केबल आहे आणि हा डाटा ट्रान्सफर करतो आहे वेगळा घेतलेला होता मी ॲपलच्या ओरिजिनलचा. तर याची थिकनेस आणि याची थिकनेस जर तुम्ही बघाल तर खूप जास्त डिफरन्स आहे यामध्ये. हाही खूप मोठा ठीक आहे आणि हा थोडा थिन आहे, बघू शकता. तर ओके, बाकी बॉक्समध्ये तुम्हाला काही नाही भेटत. या व्यतिरिक्त हीच या 3 गोष्टी भेटून जातात, म्हणजे 4 गोष्टी भेटून जातात. 2 केबल,
एक वॉरंटी कार्ड आणि ही पोर्टेबल SSD. तर आता आपण यामध्ये सगळी स्पीड टेस्ट वगैरे रन करणार आहे. तर आपण आता SSD कनेक्ट करतो आहे. आता आपण मेन याचे जे काम आहे ते बघू. जशी मी SSD जस्ट कनेक्ट करतो आहे आता PCला. स्क्रीन रेकॉर्डिंगवर तुम्हाला दिसतच राहील. तर ओके, PCचं थोडं बघून घ्याल म्हणजे डिस्टर्ब आहे पूर्ण माझा. आणि कनेक्ट केलेली आहे. ओके, याच्यात LED जसं तुम्ही बघू शकता इथे LED लागलेली आहे. तर कसं दाखवू तुम्हाला, ह्यात थोडा PC इथे करून देतो. इथे LED ब्लिंक अप झालेली आहे छोटीशी. आणि इथे आपण करतो आपला बघू इथे. आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथे जे रेकॉर्डिंग होत आहे ना, चला होत आहे. इथे T7 या नावाने SSD आलेली आहे. तर ओके, यामध्ये बाकी गोष्टी दिलेल्या आहे. यात मी नंतर एक्सप्लोर करेन. तुम्हाला व्हिडिओ आणून देईल केलेले आहेत. ते फोल्डर बघू शकता. 7.27 GB हा फोल्डर आहे. तर आपण याला जस्ट बघूया. तुम्ही जस्ट याला कॉपी करून बघूया. ही 7 GB ॲपॉक्स हा किती वेळ लावतो आणि इथे पेस्ट करूया. तर ओके, काही दाखवत नाही बाई. हां, चला बघू शकता 5 सेकंदाच्या अंदरमध्ये यांनी सगळं केलेलं आहे ट्रान्सफर. आणि जस्ट हे आपण पुन्हा कॉपी करून आपल्या ह्याच्यात टाकूया, डाउनलोड फोल्डरमध्ये इथे टाकूया. आयकॉन्समध्ये जाऊया आणि हे इथे पेस्ट करून देऊया. हो जा बाई. आता किती वेळात होते ते बघू. जस्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये होऊन राहिलं माझ्यामध्ये, दिसत पण नाही. जस्ट काही सेकंदामध्ये हे ट्रान्सफर होत आहे. तुम्ही बघू शकता स्पीड याची खूप, म्हणजे ज्या हिशोबाने मला गरज आहे त्या हिशोबाने माझ्यासाठी डिसेंट स्पीड आहे. खूप सारे काम माझ्या याच्याने होऊन जाईल ज्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. तर अजून 1-2 आपण फाईल ट्रान्सफर मारून बघू. तर ओके, आता आपण सगळ्यात मोठी जी फाईल आहे किंवा फोल्डर आहे ती मूव्ह करून बघू. तर माझ्याकडे तसे तर मोठे फाईल्स नाही आहे सध्या, कारण की मी खूपसे डिलीट मारलेला आहे. तर ॲप्लिकेशनचा फोल्डर आहे, मी तुम्हाला याची दाखवून देतो. हा 17.66 GB हा फोल्डर आहे. तर हा आपण कॉपी करून बघूया. मी याच्यात गेलो आणि इथे मी काही तुम्ही बघू शकता आपलं फोल्डर्स ठेवलेलं. ओके ओके, थोडं मला वरती करावं लागेल. ओके, इथे तर आपण इथे जस्ट आता हा पेस्ट करूया. किती वेळात होते ते बघू. हां, तर इथे 12 ॲटम्स आलेले आहे आणि तुम्ही आता टाईम बघू शकता 12:24 झालेले आहे. आणि किती वेळात होते ते बघू. जेव्हापर्यंत हे ट्रान्सफर होते तेव्हापर्यंत मी तुम्हाला SSDचे बाकी स्पेसिफिकेशन सांगून देतो. आता आपण काही शॉर्ट घेत होतो SSDचे फॉर व्हिडिओ. आणि आपण SSD हे इथे ठेवली होती या भिंतीवरती, वॉलवरती. ते झाड वगैरे थोडं चांगलं येतं. आणि इथून जर SSD झालं असतं तर हात लावून नाही पकडलं असतं तर गेली असती SSD. जस्ट पहिला दिवस काही घंटे झाले होते SSD घेऊन गेलं असती SSD, पण वाचली. तर ओके, तर जसं तुम्ही बघितलं यांनी जवळपास 2 ते 3 मिनटातच आपली जी 17 GB फाईल होती ती कॉपी करून टाकलेली आहे. तुम्हाला SSD बद्दलचा रिव्ह्यू व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आपण भेटूया असाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.